मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 23 मार्चचा जबरदस्त असा भाग आपण पाहत आहोत. तर प्रेक्षकांनो, या भागामध्ये शेवटी काय उत्तम दाखवलेलं आहे बघा. इथे दोघेही नवरे म्हणजे जीवा आणि पार्थ हे दोघेही आपल्या बायकोला सुधरवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजेच पार्थ काव्याला गाडी शिकवण्याचा ट्राय करतोय आणि इकडे नंदिनीचं वजन कमी करण्यासाठी इथे जीवा देखील मेहनत घेतोय. खरंच आजच्या भागामध्ये अतिशय धमाकेदार ट्विस्ट दाखवलेला आहे. सुरुवातीला बघा, इथे जीवाने नंदिनीचा राग शांत करून तिला इथे जेवणासाठी श्रीखंड पुरी खाण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि त्यावेळेस मालिनी म्हणते, मग झालं ना सगळं व्यवस्थित? त्यावेळेस इथे नंदिनी सांगते की हो आई, आमच्यात आता काहीही नाही आणि सर्व काही व्यवस्थित झाले. मग त्यावेळेस मिथुन म्हणतो, मग भरवा चला आपले आपले घास. त्यावेळेस जीवा म्हणतो की हां, याच्या बरं लक्षात आहे. असं म्हणून तो आता म्हणतो की मी नंदिनीला घास तर भरवणार आहेच. आणि मग तेव्हा जीवा इथे नंदिनीला घास भरवतो. प्रेक्षकांनो, आता बघा, नंदिनी देखील घास खायला तयार झालेली आहे. कारण स्वतःचा नवरा म्हणजे तिचाच नवरा तिचं डायट पूर्णपणे प्लॅन करण्यासाठी सेट करून देणार आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, आता सर्व काही सुरळीत चालू असताना इथे वसुंधरा म्हणते की चला आता सगळं ठीक झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यासारखाच रम्याला देखील कोणतरी घास भरवणार आहे. असं म्हटल्यावर इथे जीवा म्हणतो की म्हणजे? मग तेव्हा काव्या सांगते की आज रम्या ज्या मुलाला भेटायला गेलेली होती ते दोघेही मुलं एकमेकांना क्लिंट झालेले आहेत. असं ती ते जीवाला सांगितल्यावर जीवाला आनंद होतो. आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणते की रम्या, खरंच कॉंग्रॅच्युलेशन, आणि तू जुनं सर्व काही विसरून आजच्या दिवशी या नवीन सुरुवात करते आहेस. मला खरंच खूप छान वाटलं आणि तू सगळ्यातून मूव ऑन व्हायचं ठरवलेलं आहेस. खरंच खूप भारी केलेलं आहेस आणि या सर्वांची सुरुवात ही आजच्या दिवसापासून म्हणजे सर्वात मोठा दिवस गुढीपाडव्यापासून, नवीन वर्षापासून तू केलेली आहेस. त्यामुळं खरंच खूप छान. असं म्हणल्यानंतर इकडे रम्या ही स्वतःच्या मनात विचार करते की मी आज ज्या मुलाला भेटायला गेलेली आहे तो माझ्यासाठी नवरा म्हणून नाही तर माझं प्याद म्हणून मी निवडलेला आहे. आणि त्या प्याद्याचा उपयोग करून, त्याचा वापर करून मी माझ्या राजापर्यंत पोहोचवणार आहे आणि मी माझ्या राजापर्यंत नक्कीच पोहोचेन आणि तेव्हा मला कोणीही अडवू शकणार नाही. असा विचार इथे रम्याच्या डोक्यात चाललेला असतो. बघा मंडळी, या सर्वांसमोर ती एवढा आव आणते की खरंच मी खूप सुधारली आणि मी नवीन मुलाच्या प्रेमात पडली असं दाखवते. परंतु ती पार्थला काही विसरायला तयार झालेली नाही. आता इथे दुसऱ्या दिवशी नाश्त्याची तयारी करत आहेत आणि ते पार्थ बघा, तो कांदा कट करतोय पण त्याच्या डोळ्यात अतिशय पाणी येते आणि त्याला तो कांदा जो कट करतोय तो त्याला कट करावासाच वाटत नाही. आणि त्यावेळेस इथे बघा, काव्या त्याच्याकडे एकटक बघत असते आणि तिलाच हसायला येतं की पार्थ हा डोळे बंद करून डोळ्यातून खूप पाणी येते आणि तसा तो कांदा कट करते. मग त्यावेळेस ती काळजीपोटी त्याच्या जवळ येते आणि त्याच्या डोक्यावर कांद्याचा पाला ठेवते. आता प्रेक्षकांनो, जसा इथे पार्थ आपल्या बायकोला मदत करतोय तसंच इथे जीवा देखील आपल्या बायकोचं वजन कमी करण्यासाठी तिला एक्सरसाइज शिकवतोय. परंतु ही बिचारी नंदिनी खूपच धडपडतीये आणि तो तिला सांगतोय की कसं करायचं आणि ते कसे डंबल्स वगैरे कसे पकडायचे हे तिला करून दाखवतोय. आता बघा प्रेक्षकांनो, हे नंदिनीला जमल की नाही माहीत नाही, कारण नंदिनी खरंच खूप धडपडणारी आहे. आणि आता बघा, ती ते डंबल्स उचलायला जाते. तिला असं वाटतं की खरंच खूप सोपं आहे आणि त्याच पद्धतीने ती उचलते. तशी जीवाच्या अंगावर धडपडते आणि त्यावेळेस जीवा परत तिला सावरतो आणि म्हणतो की अगं चकाचक बाई, एवढी गडबड करू नकोस, हे जेवढं दिसतं सोपं ना तेवढं नसतं. त्यामुळे हे कसं पकडायचं ते तिला दाखवतो आणि ते जरा जाड असल्यामुळे, ते मोठं असल्यामुळे तो म्हणतो की हे नको, थांब मी तुला दुसरं डंबल्स देतो. असं म्हणून तो आता हे डंबल्स जे आहे ते ठेवून देतो आणि छोटंवालं म्हणजे कमी वजनवालं, कमी वेटवालं डंबल्स तिला देतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, या दोघांची प्रेम कहाणी इथे सुरू झालेली आहे. म्हणजेच इथे काव्याने त्याच्या डोक्यावर पाला ठेवलेला आहे, कांद्याचा पाला ठेवलेला आहे. असं म्हणतात की जे कांद्याचं वरचं टर्फल असतं ते डोक्यावर ठेवल्याने डोळ्यात पाणी येत नाही. त्याच पद्धतीने तिनेही ती टिकटी जी आहे ती वापरलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर कांदा ठेवल्यानंतर ते म्हणतो की हे काय आहे? मग त्यावेळेस ती सांगते की बघा आता, आणि त्यावेळेस खरोखरच त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं बंद होतो आणि त्याला जो त्रास व्हायचा असतो तोही बंद होतो. मग त्यावेळेस तो म्हणतो खरंच की भारी आहे की हे, असं म्हणून तो परत कांदा कट करायला लागतो. आता प्रेक्षकांनो, इथे बघा,
जीवाने नंदिनीला डंबल्स जे आहेत ते चेंज करून दिलेले आहेत आणि छोट्या वेटवाले डंबल्स तिच्या हातात दिलेले आहेत आणि त्यावेळेस तिला वाटतं की खरंच हे खूप सोपं आहे आणि ती असं करण्याचा प्रयत्न करते, ती एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्यावेळेस जीवा म्हणतो सुरुवातीला असं सोपं वाटतं, पण नंतर नंतर कळतं की एक्सरसाइज म्हणजे काय आणि डायट आणि एक्सरसाइज सर्व व्यवस्थित पार पाडणे म्हणजे काय. आता प्रेक्षकांनो इथे बघा, काव्या ही सासूबाईला म्हणजेच मालिनीला सांगत असते की जोरजोरात हसून सांगते की आहो रात्री पार्थ झोपेतच वालाची भाजी बनव आणि ती खायला दे वगैरे असं काय काय बोलत होते आणि त्यावेळेस दोघेही खूप जोरजोरात हसत असतात. आणि तेव्हा मालिनी म्हणते की खरंच हे देशमुख ना सगळे सारखेच मेले, खायला पाहिजे ह्यांना नुसतं असं म्हणून त्यावेळेस ती म्हणते की खरंच भर डब्बा घे पटकन आणि त्याला नेऊन दे कारण त्याला भूक लागली असेल. मग त्यावेळेस इथे मालिनी म्हणते की खरंच ते दिवस कसे होते ना ज्यावेळेस मी आणि नंदिनी तुला बळमळ म्हणजे जबरदस्तीने त्याच्या ऑफिसमध्ये तुला डब्बा घेऊन पाठवायचो आणि तू तयारही नसायची तर आम्ही काहीतरी कारणं शोधून तुला त्याच्याजवळ पाठवायचो आणि आज खरंच तू स्वतःच्या हाताने डब्बा बनवून त्याच्यासाठी घेऊन जातेस ना. खरंच हे बघताना खूप भारी वाटतंय आणि ते दिवस आठवायलाही आता नको वाटते. आता त्यावेळेस परत इथे काव्या ही काहीतरी बोलायला जाते आणि त्यावेळेस इथे मालिनी म्हणते अगं जागा आता 1:30 वाजलाय आणि तुझा बोका वाट बघून बघून बाहेरचं काहीतरी खाईल. मग त्यावेळेस ती सांगते की नाही, मी त्यांना सकाळी सांगितलं की मी आज तुमच्यासाठी डब्बा घेऊन येणार आहे, त्यामुळे बाहेरचं काहीही ऑर्डर करायचं नाही. आणि मग त्यावेळेस मालिनी म्हणते बरं जा, आता त्याला भूक लागलेली असेल. मग त्यावेळेस इथे काव्या ही तिथून निघून जाते. आता मंडळीनं बघा, काव्या ही तिथून गेल्यानंतर वसुंधरा तिथे येते आणि त्यावेळेस ती चेहरा पाडून आलेली असते आणि ती मालिनीला म्हणते की मालिनी एक विचारू, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा मालिनी म्हणते हां बोला की. मग त्यावेळेस वसुंधरा म्हणते की 16 डिसेंबरचं जे सर्व काही मी घडवलं होतं ते माझ्या मुलीच्या प्रेमापोटी घडवलं होतंस आणि खरंच तू मला माफ केलंयस का. यावेळेस मालिनी म्हणते की माफ केलं तरी ते दिवस 16 डिसेंबरच्या दिवस आणि त्यानंतर जेवढे काही जे दिवस गेले ते आठवूनही आता मनाला चटका बसतो आणि त्यावेळेस जो चटका बसलेला आहे त्याचं वळकण अजून गेलेलं नाही. ते जरी मी तुम्हाला माफ केलेलं असलं तरी त्याचा वन जो आहे तो अजूनही तसाच आहे. त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणते की मालिनी खरंच मी समजू शकते, पण खरंच अगं मला माफ कर आणि मी माझ्या मुलीसाठी सर्व काही केलं आणि माझा राग काव्यावर वगैरे होता त्यामुळे मी हे सर्व काही केलं, पण आता माझ्या मनात काहीही नाही. आणि आता रम्या ही खरंच तिनं मूव ऑन व्हायचं ठरवलं आहे ना. मग मला असं वाटतंय की ज्यावेळेस तिला पाहुणे बघायला येतील की म्हणजेच विजयच्या घरचे आज आपल्या घरी येणार आहेत आणि त्यावेळेस मला सगळे एकत्र आलेले हवेत आणि सगळ्यांनी एकत्र मिळून पाहुणचार करायला हवा आणि मला इथं विक्रम देखील असायला पाहिजे असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते की काय खरंच आज विजयच्या घरचे येणार आहेत आणि आपण त्यांची जंगी तयारी करूया आणि त्यांचं व्यवस्थित स्वागत देखील करूयात. आणि मी त्यांना आत्ताच फोन करून सांगते की विजयच्या घरचे सर्वजण येणार आहेत. मग त्यावेळेस बघा वसुंधरा म्हणते की बरं ठीक आहे, आपण सर्व काही तयारी करूयात, पण मालिनी जेव्हा माझी मुलगी घरातून बाहेर जाईल आणि त्यावेळेस ती वळून बघेल, जेव्हा तिची पाठवणी आपण करू आणि तेव्हा ती मागे वळून बघेल तर तेव्हा आपलं पूर्ण कुटुंब एकत्र दिसायला पाहिजे आणि मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे ग मालिनी, तुझ्याशिवाय मला तरी समजून घेणारं कोण आहे सांग बघू. असं म्हणून तिच्याशी गोड बोलण्याचा इथे वसुंधरा प्रयत्न करत असते, परंतु या दोघींच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. आता बघा इथून मालिनी निघून गेली की त्यावेळेस इथं रम्या तिला खुणवते की वा काय ॲक्टिंग करतेस असं म्हणून दोघी एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आणि त्यावेळेस बघा रम्याच्या हातात पार्थ आणि रम्याची जी पत्रिका आहे तीच बनवलेली पत्रिका अजून देखील तिच्याकडे तिने सांभाळून ठेवलेली असते आणि त्या पत्रिकेने ती स्वतःला हवा घेत असते आणि अगदी थाटात मिरवत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस वसुंधरा बघा तिच्याकडे बघून हसते आणि तिला म्हणते की खरंच तू ना काहीही करू शकतेस असं म्हणून असं ती खुणवते नजरेने. आता या दोघींचं झाल्यानंतर बघा इथे मिथून जो आहे तो समोसेवाले असं करून येतो आणि त्यावेळेस तो विचारतो की नंदिनी कुठे. नंदिनीला खूप समोसे आवडतात. त्यावेळेस मालिनी सांगते की नंदिनी घरात नाही आणि ती समोसाही खाणार नाही कारण तिनं मला सांगितलं की माझ्यासाठी सूप बनवून ठेवा, मी फक्त सूप घेईल. त्यावेळेस ते म्हणते बरं ठीक आहे मग तुम्ही तरी खा. त्यावेळेस मालिनी म्हणते की नाही मीही खाणार नाही. त्यावेळेस तो म्हणतो बरं ठीक आहे मग मी आणि वसुंधराताई खातो. असं म्हणून तो वसुंधराताईला
आरडत जातो आणि त्यावेळेस इथे मालिनी जी आहे ती शुभंकरोतीची प्रार्थना देवांसमोर म्हणत असते आणि त्यावेळेस इथे काव्य खूप चिडलेली असते आणि तिला नंदिनी शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु ती काही शांत व्हायला तयार नसते आणि त्यावेळेस इथे मालिनी विचारते काय झाले, किती चिडली आहेस अगं. त्यावेळेस इथे काव्य काहीही न बोलता थेट तिच्या रूममध्ये निघून जाते आणि मग ती गेल्यानंतर इथे मालिनी नंदिनीला विचारते की काय झाले काव्याला. त्यावेळेस नंदिनी सांगते की काही नाही, ती चिडली आहे थोडी. असं म्हटल्यावर मालिनी म्हणते काय ती थोडी चिडली आहे. त्यावेळेस ती म्हणते की हो, मला पार्थनं फोन करून ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की काव्या खूप चिडलेली आहे आणि तिला काहीही करून आता इथून घेऊन जा, आणि म्हणून मी ऑफिसमध्ये काव्याला आणण्यासाठी गेले आणि त्यावेळेस तिला तिथून बाहेर घेऊन आले आणि तिला बाहेरची भेळ वगैरे खाऊ घातलं. तेव्हा कुठं मॅडमचा मूड थोडासा शांत झालाय, अजूनही त्या चिडलेल्याच आहेत. त्यावेळेस इथे मालिनी कारण विचारते, तेव्हा बघा इथे काव्या ही पार्थला कारण सांगते की हो चिडले मी रिक्षामुळे, आणि कसले ते रिक्षावाले, खरंच ना मला खूप त्यांचा राग आलाय. अहो नको त्यावेळेस किती रिक्षावाले असतात, आणि आज मी चक्क 4 वाजता तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचले. मी सकाळी एवढं उठून तुमच्यासाठी गरमागरम डब्बा करून कुठं माझ्या नवऱ्याला द्यावं म्हटलं तर त्या रिक्षावाल्याला तेवढी माझी दया आली नाही. कुठं मला एकही रिक्षा लागला नाही. 4 वाजेपर्यंत मी रस्त्यावर अशी फिरत होते कॅब. त्यावेळेस मग इथे पार्थ म्हणतो की मग कॅबवाल्याला बोलवायचं काय, ते कॅबवाले पण त्याचाच बाप, त्या रिक्षावाल्यांचाच बाप ते पण, आणि ते पण टायमात आले नाही. ते कुठं म्हणतात आम्ही सिग्नलला अडकले, तुम्ही सिग्नलपर्यंत चालत येऊ शकता का, किंवा अजून काही कारणं सांगतात तुम्ही कॅन्सल करू शकता का. अरे बाप रे, किती त्यांची कारणं. खरंच मला ना खूप 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 वैताग आलाय त्या कॅबवाल्या आणि रिक्षावाल्यांचा, दोघांचाही खूप राग आलाय. मग त्यावेळेस बघा इथे पार्थ म्हणतो की पण तुम्हाला कॅब आणि रिक्षाने जायची गरजच काय पडली, कारण इथं आपल्या पार्किंगमध्ये 4 गाड्या आहेत. असं म्हटल्यानंतर तेव्हा काव्या शांतच बसते आणि मग इथं पार्थ म्हणतो की काय तुम्हाला गाडी चालवता येत नाही. त्यावेळेस ती शांतच बसते, काहीच बोलत नाही. आता प्रेक्षकांनो दुसरीकडे बघा या जोडीचं काय चाललंय तर बघा इथे नंदिनी मस्त जीवाचं मालिश करून देतोय आणि तो तिच्यासाठी डाएट प्लॅन तयार करतोय आणि तो म्हणतो की मी डायरेक्ट पुरणपोळीवरून डायरेक्ट सूप वगैरे डाळीचं वरचं पाणी इथंपर्यंत येणार नाही, तुला जेवढं झेपेल तेवढंच, आणि जे तू कंपल्सरी रेग्युलरली करू शकतेस असंच मी डाएट तुला तयार करून देईन. त्यावेळेस मग नंदिनी म्हणते की खरंच थँक्यू, आणि प्रत्येकाला ना तुमच्यासारखेच नवरा असा समजूतदार भेटायला पाहिजे. आणि त्यावेळेस ती म्हणते की अहो बाळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी डाएटचं प्लॅन केलंच पाहिजे. आणि बाळाचा विषय निघला की ते जीवाचा मूड अगदी फ्रेश होतो आणि तो म्हणतो की नंदिनी तुला लहान बाळ खूप आवडतात ना, मला पण लहान बाळांना खूप आवडतात. आणि असंच बोलत बोलत तो म्हणतो की मलाही ना आपल्यालाही आता बाळ व्हायला पाहिजे असा त्यांचा विचार होतो. आणि त्यावेळेस नंदिनी म्हणते की काय अहो काय चाललंय तुमचं, आणि त्यावेळेस म्हणते की मलाही माझ्यासारखं गोड बाळ व्हायला पाहिजे. मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की नाही तुमच्यासारखं नको. मग त्यावेळेस तो विचारतो की का, ती म्हणते कारण मला एक जीवा सांभाळूनच वैताग आलाय, मी 2 जीवा सांभाळू शकत नाही. मग त्यावेळेस इथे जीवा म्हणतो की पण मला तुझ्यासारखी गोड मुलगी झाली तरी चालेल, कारण मी ह्याच नंदिनीला काय अजून एका नंदिनीला सहज सांभाळू शकतो. असं म्हटल्यानंतर असंच त्यांचं रोमॅन्टिक बोलणं चालू असतं बघा. आणि त्यावेळेस जीवा म्हणतो की पळ आत्ता तर जाशील परंतु नंतर माझ्याकडेच येशील ना, असं म्हणून तो एकटाच हसत असतो. आता इथे पार्थ म्हणतो की काय तुम्हाला गाडी येत नाही, चला मी तुम्हाला गाडी शिकवते. त्यावेळेस ती म्हणते नाही 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 मी गाडी शिकणारच नाही, मी गाडीच काय फक्त सायकल देखील शिकू शकत नाही. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की का. त्यावेळेस ती म्हणते नाही मी नाही म्हणजे नाही चालवणार, मला शिकायचीच नाही. आणि आपण एक काम करूयात की मी मस्त ना असा डब्बा घेते की त्यामध्ये ना किती पण वेळ जेवण राहिलं तरी ते गरमागरम राहील. त्यावेळेस इथं पार्थ म्हणतो की पळवाट कसली काढताय, पळवाट काढायची काही गरज नाही, मी तुम्हाला गाडी शिकवणार म्हणजे शिकवणार. त्यावेळेस इथं काव्या खूप काहीतरी कारणं सांगते आणि त्यावेळेस मग खरं कारण इथं पार्थ तिला विचारतो आणि त्यावेळेस मग ती खरं कारण जे आहे ते सांगायला लागते. आणि त्यावेळेस ती म्हणते की हो तुम्हाला सांगू का. त्यावेळेस तो म्हणतो काय, तर मग ती म्हणती आमची नंदिनी धनंजय मोहिते जी आहे ती 12वीत पहिली आली होती आणि त्या आनंदामध्ये धनंजय मोहितेने तिच्यासाठी एक छानशी स्कूटी घेतली होती. आणि मग रविवारचा दिवस होता, सगळे रविवारी दुपारचं झोपले होते आणि नंदिनी ताई आणि मी जागो होतो. आणि त्यावेळेस मग मी नंदिनी ताईला म्हणलं की नंदिनी ताई मला स्कूटी शिकवशील का. आणि मग त्यावेळेस नंदिनी ताई देखील एका पायावर तयार झाली. त्यावेळेस पार्थ म्हणतो की मग काय झालं, मी देखील जीवाला एका पायावर गाडी शिकवा
शिकवायला तयार झालो होतो, मग काय झालं? मग त्यावेळेस ती म्हणते हो, आणि मी देखील ती जेवढे इन्स्ट्रक्शन मला देईल मी तेवढे सगळे फॉलो करत होते. आणि तिनं मला सांगितलं की हे बटन दाबलं की गाडी चालू होते, आणि म्हणजे हे एक्सिलेटर आहे ते असं वाढवलं की गाडी पुढं जाते असं सांगितलं. आणि मी अगदी ती जे सांगल मी तसं काही करत होते. ती म्हटली की हे बटन दाबलं की गाडी चालू होते, मग मी ते बटन दाबलं आणि गाडी चालू झाली. आणि तिने सांगितले हे एक्सिलेटर आहे, हे असं फिरवलं की गाडी पुढं जाते, आणि मग मी ते फिरवलं आणि गाडी तशीच पुढं गेली. मला काहीही सांगितलं नाही, ब्रेक कुठे काय कुठे हे मी काहीही माहिती तिच्याकडनं मिळवून घेतली नाही आणि मी ऐकूनच घेतलं नाही. आणि मग काय, आमचा जो लाकडी गेट आहे तो लाकडी गेट तोडून मी डायरेक्ट पुढच्या बंगल्यामध्ये घुसले. आणि मग त्यावेळेस ती जी गाडी आहे ती खूपच खराब झाली. आणि मग मी तेव्हापासून माझ्या कानाला खडा लावला, काहीही झालं तरी गाडी शिकायची नाही. हे बघा, आता पार्थ म्हणतोय की मग त्या नवीन शोरूममधून गाडीचं आणलेलं तिचं काय झालं? त्यावेळेस ती म्हणते की ती गाडी परत शोरूमला गेली. असं म्हटल्यावर पार्थ की मग तुम्हाला गाडी तर शिकलीच पाहिजे असं म्हणून तिला जबरदस्तीनं गाडी शिकवण्यासाठी घेऊन जातो. आता प्रेक्षकांनो बघा, मालिनीला चक्कर येते आणि तेवढ्यातच नंदिनी आणि जीवा आहे तिला सावरण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती चक्कर येऊन खाली पडते. आणि त्यावेळेस इथे वसुंधरा जी आहे ती उठून नंदिनीला दोष देते आणि ती म्हणते की कुठं जात आहे तुम्ही दोघीच्या दोघी हुंदडायला, आणि इथं कोणी नाही, सासूपाशी कोणी नको का, तिची काळजी घ्यायला कोणी नको का, असं भरपूर ती बोलते. आणि त्यावेळेस ती मग म्हणते की काय काव्य इथे घरात नाही आहे. आणि ते बघा प्रेक्षकांनो, काव्याला पार्थ हा गाडी शिकवण्यासाठी गेलेला आहे. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गाडी शिकताना या दोघांचा अतिशय सुंदर असा रोमॅन्स जो आहे चाललेला आहे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही मालिका तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.